हाय, मी कविता खरे। पहिला व्हिडिओ मी बनवते पण मला खूपच समजत नाही कसा बनवू, तरी मी ट्राय करते। माझ्या मुलीसाठी मी बनवलेलं जेवण हे आज मी अपलोड करत आहे। माझी मुलगी 1 वर्षाच्या खाली आहे, 6 महिन्याची होती तसं तिला मी अन्नप्राशन सुरू केलं तेव्हापासून हे मी तिला देते। कधी वेगळं असतं कधी वेगळं असतं, काही थोडेसे बदल असतात त्याच्यामध्ये। मी आज पहिला तुम्हाला दाखवते। हे सगळ्यात व्हेजिटेबल आहेत, गाजर आहे, मखाना आहे, भोपळा आहे, टोमॅटो, बीट आणि रताळे आणि शेवग्याची शेंग। साबुदाणे हे मी कधीतरीच टाकते तिच्या ह्याच्यामध्ये, 2 दिवसाआड किंवा 3 दिवसाआड। मुगाची डाळ आणि इंद्रायणी तांदूळ आहेत, जिरे आहेत, हळद, सोप आणि घरातलं तूप आणि हिंग। आता मी बनवायला सुरुवात करते। बघा, मी तूप टाकले आधीच ह्याच्यामध्ये, थोडंसं 1 चम्मच असं तूप घालून घेतलेले आणि आता मी गॅस लावते। म्हणजे थोडंसं मी अजून लसूण मीठ हे सगळं टाकत नाही तिच्या ह्याच्यामध्ये। आता हे थोडंसं गरम झालं का मी ह्याच्यामध्ये थोडे असं जिरं, सोप, हिंग हे सगळं मिसळून घेणार आहे आणि त्यात मग लगेच मी ना गाजर टाकणार आहे आणि हे असं मी सगळं ढवळून घेते। गाजराला आधी कसं त्याच्यात पाणी जास्त असतं गाजरात आणि भोपळ्यामध्ये, तर आधी मी तेच टाकते ज्यात पाणी जास्त आहे आणि मग हे सगळे व्हेजिटेबल्स मी मिक्स करते। बघू शकता आधी मी भाज्याच घालते आणि ह्या भाज्या घातल्याच्या नंतर ह्यांना चांगलं असं परतून घेणार आहे मी। मी काय व्हिडिओ बनवत नाही असे, माझ्या पार्लरचे मी आधी हे करते आणि मग टाकत असते। हे पहिल्यांदाच मी असं बनवताना काहीतरी टाकते, त्यामुळे काही चुकलं असेल तर समजून घ्या जरा। आणि मग मी ह्यात साबुदाणे घालणार आहे, 1.5 चम्मच। आपला खायचा जो चम्मच आहे त्यानेच घालते मी 1.5 चम्मच। आणि हे चांगलं, हे बघा असं काही जास्त तूप घातलेलं नाही मी, तर हे आपलं फक्त मिक्स केले करण्यासाठी फक्त टाकते। तसं मुलांना कफ व्हायची शक्यता असते जास्त, तर घरातलंच तूप टाकते त्याच्यामुळे मी। आणि आता मी ह्यात मुगाची डाळ आणि तांदूळ हे घालते। झाले घालून सगळं, आता मिक्स झाले चांगले, छान स्मेल सुद्धा आलाय तुपाचा, परतण्याचा चांगला परतून घेतलेले आहे। आता ह्यात मी हळद घालणार आहे। बघा, हळद मी फक्त एवढीच घालणार आहे, जास्त काय हळद घालत नाही मी त्याच्यात। आणि मग ह्यात मी पाणी घालते, जसं लागेल तसं पाणी मी ह्यात घेते। कारण हे कसं आता स्लोवरती शिजत राहणार आहे छानपैकी। मी डेली भाज्या अशा चेंज करत असते, डेली मी एकच भाजी अशी घेत नाही, जास्त एकच माझी भाजी असते। गाजर बीट हे जे आहे हे नेहमी असतं भाज्यांमध्ये। कधी कधी वेगळं हे होतं की कधी वटाणे घालते मी त्यात, कधी वेगळे पालक आहे अशी घालते, जसं असेल तसं मी त्याच्यामध्ये मिक्स करत असते भाज्या। बाकी दुसरा काही बदल नसतो, फक्त त्याच्यात थोडंसं भाज्या वेगळ्या येतात। आणि हे मी स्लोवरतीच, बघू शकता तुम्ही गॅस स्लो आहे आणि त्यावरती मी आता हे ठेवणार आहे। साधारण हे 20-25 मिनटं राहतं आपलं स्लोवरती, छान त्याला उकळी येत राहते आणि ते शिजत असतं मस्त।
आता मी झाल्याच्या नंतर तुम्हाला दाखवते की कसं दिसतं ते आणि कसं हे केलं जातं. आणि मग नंतर मी त्याला मिक्सरमध्ये वाटते. परत त्याच्यामध्ये थोडं गरम करते पहिले आणि मग त्याच्यात थोडं तूप आणि मग मिक्सरला लावते आणि देते तिला. बघा 20 मिनटं झालेली आहे. छान सगळं असं शिजलं आहे. हळदाचा रंग पण सगळा पसरला आहे. केवढीशी टाकली होती आपण हळद, बघा किती दिसते ती ना. भात पण शिजला आहे. साबुदाणे पण मस्त असे टपोरे झालेले आहेत. भाज्या पण सगळ्या शिजून झालेल्या आहेत व्यवस्थित सगळं. अशा प्रकारे ही 6 महिन्याच्या वरती असलेल्या बाळांसाठी हे जेवण. आता ह्याच्यात हे पाणी मी असंच ठेवणार आहे. हे एवढं हे काही मी आटवणार नाही आहे, कारण जेव्हा आपण मिक्सरला लावतो ना तर ते घट्ट होऊन जातं खूप. मग वरून पाणी टाकायची गरज पडायला नको, म्हणून मग मी हे असं ठेवते. कशी वाटली रेसिपी मला नक्की सांगा आणि प्लीज लाईक सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ ज्यांच्याकडे लहान बाळ आहे त्यांच्याकडे नक्की शेअर करा, त्यांना पण खूप आवडेल ही. मी उद्या नवीन रेसिपी तुम्हाला सांगेल. रोज मी नवीन एक रेसिपी माझ्या मुलीसाठी बनवते. थोडासा बदल असतो फक्त, मी ते तुम्हाला सांगितले. ते तुम्ही नक्कीच बघाल उद्या. थँक्यू.